नमस्कार नमस्कार, मी फुबाई फुचा नवा लेखक बर का. सॉरी सॉरी, काय देणार 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 सगळ्यांना स्क्रिप्ट देणार सर, सगळ्यांना मीच पाहिजे. याचं कारण असं आहे, माझ्याकडे पंच आहे. तर या पंचदेवतेला नमस्कार करून मी सुरुवात करतोय आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कार्यक्रमाला, क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फुबाई फू, पॉवर्ड बाय एअरटेल कॉमेडीचा कलगीतुरा. तर धमाल हसवा हसवीला सुरुवात करूयात, पण त्याआधी स्वागत करूयात आपल्या लाडक्या परीक्षकांचं. स्वप्नील जोशी आणि महेशजी कोठारे. आणि स्वागत करूयात आपल्या 8ही लाडक्या जोड्यांचं. सगळ्यांना मी भेट म्हणून पंच देणार आहे आज. तर मी परीक्षकांना विनंती करतो, प्लीज त्यांनी पहिली चिठ्ठी निवडून आम्हाला सांगावं की पहिल्यांदा इकडे किल्ला लढवायला कोण येणार आहे. दिगंबर नाईक आणि हेमांगी कवी. अरेंज मॅरेज म्हटलं की नवरा बायकोची खरी ओळख होते ती मधुचंद्राच्या रात्री. तर एक नवविवाहित जोडपं आता इथे येत आहे जे साजरा करतायत हनीमून. बघूयात मग हनीमून मध्ये त्यांची काय एकमेकांशी ओळख होते. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आतापर्यंत या स्पर्धेत 10 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं, दिगंबर नाईक आणि हेमांगी कवी. लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा, बँगलोर गोवा न काश्मीरला. लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा, बँगलोर गोवा न काश्मीरला. कुठं कुठं जायचं हनीमूनला, सांगा कुठं कुठं जायचं हनीमूनला. हा प्रश्न मी अजिबात विचारणार नाहीये, कारण आम्ही ऑलरेडी हनीमूनला आलोय. हाच तो क्षण ज्याची मी इतकी आतुरतेने वाट बघत होते. काली घटा छाई प्रेम रूत आई, आई 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 तुझले करू वेड गपो करू, आई तुझले करू वेड गपो करू. हनीमूनला आलोय गोंधळात सापडलोय, सांग मी काय करू. वा 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 आई. हे काय टाय घातलीस ना टाय? हनी मैया ना. गुदगुले होतात. झाला बाबा हनीमून एकदाचा. मी जाऊ. आपण लग्न का करतो? आई वडील सांगतात म्हणून. तू लग्न का केलंस? माझ्या आईने सांगितलं म्हणून. अरे हो, पण लग्नानंतर काय करतात? लग्नानंतर सरळ घरी यायचं असतं. का? आई म्हणते एकदा काम झालं की फालतू टाइमपास करायचा नाही, सरळ घरी यायचं. अरे तसं नाही, म्हणजे नवरा बायको लग्न करतात ना, मग घरी आल्यावर काय करतात? बेल वाजवतात, दरवाजा उघडतात, आत शिरतात. दरवाजा तर बंद केलाच पाहिजे. हो, नाहीतर कुत्रे येतात ना. मग पुढे काय होतं? मग देवाला नमस्कार करतात. पुढे काय होतं ते सांग. मग ते फिरायला जातात. आला बाबा एकदाचा लाईनीवर. अरे मग फिरून झाल्यानंतर काय करतात? मग रूम मध्ये येतात. आला बाबा एकदाचा रूम वर. मग पुढे काय होतं? पुढे कपडे काढायचे, आंघोळ करायची, स्प्रे मारायचा, बिछाना लावायचा, गुलाबाच्या पाकळ्या. आई म्हणते परवडत नाही, स्प्रेच मार. बरं स्प्रे मारला. हे काय? उषा नीट करतोय. हा, केलं. पुढे? आता तू तिथे बसायचं. 1 मिनिट. आला तो क्षण. मग मी हे काय? कान टोपी घालून झोपतो, थंडी खूप वाजते. ओ कान टोपी ती. अरे तुझ्या बापाने जशी कानटोपी घातली असती तर तुझं काय झालं असतं?
आईला विचारून येऊ? हे वेळाच का इकडे ये. आता मलाच काहीतरी करावं लागणार. हा मला सांग, तू कधी प्रेम केलंस? आमच्या घरी एक कुत्रा आहे, त्यावर मी खूप प्रेम करतो. कुत्र्या वर प्रेम केलंस तू? नाही, मुक्या प्राण्यांवर मला प्रेम करायला आवडतं. अरे मुक्या 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 मला सांग, तू कधी ओ नको, ओठाना घड्या पडतील. वा वा. तू तुझ्या कॉलेजमध्ये एखादी मुलगी बिलगी? बिलगी नाही, काही मुलगी आहे. तू तिलाच कधी बिलगलास का? नाही, तीच मला बिलगी. काय बिलगली. आ ती मला बिलगायची. ती तुला बिलगायची? हा. आणि मग एक दिवस आम्ही दोघं गार्डन मध्ये गेलो. गार्डन? झाडाच्या मागे जाऊन असे लपलो. प्रगती आहे, प्रगती आहे. मग मी तिला असं ढीस केलं, मग ती तुला वाचनाची आवड आहे? खूप. काय वाचतोस? SMS. SMS? आ तसले SMS? कस्टमर केअरचे. कारण दिवसभरात मला तेच SMS करतात. वा वा. मला सांग, हा? तू कधी कोणाचा किस घेतलायस? हो, शेजारच्या काकूंकडनं. डायरेक्ट काकू? हा, मी डायरेक्ट असा घरी गेलो. हा, बेल वाजवली, दरवाजा उघडला, मग direct? आत घेतला गाडी? वाटीतनं खोबऱ्याचा किस आणला. मला सांग, तू कधी चित्रपट पाहिलायस? हो, कुठला? भक्त प्रल्हाद. त्याच्यात काय गंमत होती माहितीये? नको नको, ते नाही का असं नको. नरसिंह हिरण्य कश्यपूचं पोट फाडतो. ते चित्रपट नाही रे, मग? ए सर्टिफिकेट वाले. खबरदार. हा? खबरदारला ए सर्टिफिकेट होतं? आई म्हणाली, खबरदार असे सिनेमे बघशील तर. अरे तसं नाही रे, म्हणजे जाऊ दे, मराठी जाऊ दे, इंग्रजी जाऊ दे. इंग्रजी. तू कुठला इंग्रजी चित्रपट पाहिलायस? कुठला? गांधी. नाही नाही नाही, आता माझ्या ताकद नाही. ए मंग्या, ए, ए मंगी. वा 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 वा. वा 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 वा. अगं, असं काय करतेस? नुकतं जन्माला आलेलं गाईचं वासरू 5 मिनिटात दूध पितं. मग हनीमूनला आलेला नवरा कसा काय अडेल? मी तुझी गंमत केली. काय? हा, लगेच लाईट घालव, आपण वंशाचा दिवा पेटवूया. इश! रंगानं तू गोरी ग दिसतेस पोरी, जवळ ये लाजू नको. अगं ये जवळ ये लाजू नको. अगं ये जवळ ये लाजू नको. अशा भोळसट नवऱ्याला बघून सगळ्यांना आपल्या आयुष्यातले भोळसट मित्र नक्की आठवले असतील. बघूयात मग यांना काय कमेंट्स मिळत आहेत. स्वप्नील सर. दिगंबर आणि हेमांगी, फार गोड केलात तुम्ही ऍक्ट. दिगंबर, तो इनोसंट मुलगा तू खूप गोड सादर केलास. आणि हेमांगी, तू खूप गोड केलंस. आय थिंक मी तुला मागच्या वेळेस पण म्हटलं की तू आता, आपण आपल्या ऍक्टिंगच्या भाषेत म्हणतो ना की तू आता सुटायला लागलीस. आणि आय गेस त्यामुळे ते फार इंटरेस्टिंग, एंटरटेनिंग आणि फार फार गोड होत आहेत. बोथ ऑफ यू, गॉड ब्लेस. थँक्यू. महेश सर. दिगंबर आणि हेमांगी च्या बाजूला निलेश बॉक्सिंग ग्लोव्ह घालून उभा आहे. डेफिनेटली तुमचा परफॉर्मन्स फार पंची झाला. तुम्ही दोघांनी एकमेकाला खूप चांगलं कॉम्प्लिमेंट केलं. बोथ ऑफ यू डिड एक्सलंट जॉब. ऑल द बेस्ट यू. क्या बात है. तर आता पंचदेवतेचा आशीर्वाद घेऊयात आणि बघूयात किती गुण मिळालेत. स्वप्नील सर, किती गुण? 9 गुण. महेश सर 9.5 गुण दिलेले आहेत. एकूण 18.5 गुण. आणि तो एक लाल तुरा. यांना कोण करतंय चॅलेंज हे आता बघूया. तर अशा वेळी आता काय करायचं परीक्षकांना विचार. अर्थात चिठ्ठी. चिठ्ठी. विजय पटवर्धन आणि सतीश तारे. आता मी परीक्षकांना विचारतो, तुम्ही किती तुरे पणाला लावणार? 1 तुरा. या जोड्या लढणार आहेत 3 तुऱ्यांच्यासाठी.